सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे 26वा कबड्डी दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने जीवन गौरव, ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ खेळाडू आणि शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले। तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, पंच, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने 15 जुलै रोजी कबड्डी दिनानिमित्त दिनकर तात्या पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार, मधुकर साळुंखे यांना ज्येष्ठ पंच पुरस्कार, तर मनोहर जाधव यांना ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सांगली जिल्हा असोसिएशनकडून गौरव करण्यात आला। कुमारी सानिका सिद्धराम पाटील हिला स्वर्गीय बाबाजी जानसांडेकर, स्वर्गीय मुकुंद अण्णा जाधव आणि कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ 5,000ची शिष्यवृत्ती तसेच राज्यसंघात निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा असोसिएशनकडून 1,000चे प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले। कबड्डी क्षेत्रातील दीर्घ योगदानाबद्दल सौ अंजेला आपटे चिटणीस आणि श्री अशोक चोपडे यांचा ज्येष्ठ खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला। तसेच ऑल इंडिया पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रशांत कोरे, धनाजी शीद आणि आलम मुजावर यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुमारी सानिका सचिन पाटील, कुमारी आदित्य येसुगडे आणि आदर्श शेळके यांचा रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला। तर जालना येथे झालेल्या जिजाऊ कबड्डी चषक 2026 स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले, तर मुलांच्या संघाने 4था क्रमांक मिळवला। या दोन्ही संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि सराव प्रमुखांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी धनाजी शीद यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता पदव्युत्तर परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावल्याबद्दल प्राध्यापक वैभव पाटील यांची सांगली शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि प्राध्यापक अभिषेक पाटील यांची गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली येथे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। तसेच नाशिक मनमाड येथे झालेल्या 35व्या सब ज्युनियर राज्य सिलेक्शन कबड्डी स्पर्धेत सांगलीच्या मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक, तर सांगलीवाडी येथे झालेल्या 51व्या ज्युनियर राज्य सिलेक्शन कबड्डी स्पर्धेत मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल दोन्ही संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा गौरव करण्यात आला। यावेळी कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करून जिल्ह्यात कबड्डीचा विकास अधिक वेगाने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमास जिल्ह्यातील कबड्डीप्रेमी खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम सांगलीत आझाद व्यायाम मंडळ येथे संपन्न झाला।